महाभारताच्या शांती पर्वामध्ये अध्याय 346 ते 348 यामध्ये नारद नारायणांचा संवाद आलेला आहे. त्यात नारायणांनी सांगितलं, भगवंतांनी नारदांना सांगितलं की मी 3 धर्म कल्याणासाठी सांगितलेले आहेत, भगवत प्राप्तीसाठी, माझ्या प्राप्तीसाठी. ते 3 धर्म कुठले? पहिला धर्म सांगितलाय त्याला म्हणतात यती धर्म, जे संन्याशांनी पाळायचा धर्म, की जो धर्म पाळल्याने संन्याशी भगवत रूपात मिसळतात. दुसरा धर्म सांगितला तो गृहस्थांसाठी, वानप्रस्थांसाठी आणि ब्रह्मचार्यांसाठी. त्याला सांगितलंय मर्यादित कर्मयोग. तो काय सांगितला? तर म्हणाले की परमेश्वराची आज्ञा समजून परमेश्वरा प्रीत्यर्थ जे यज्ञ वगैरे, पितृ देवता कर्म, पितृकर्म, नित्य नैमित्तिक कर्म केलं जातं, ते करणं हा कर्मयोग, तो दुसरा धर्म सांगितला. आणि तिसरा सांगितला तो आहे एकांत धर्म. एकांत धर्म याचा अर्थ परमेश्वराची, भगवंतांची निस्सीम भक्ती. आता हे जे 3 धर्म सांगितले त्यात भगवान नारायणांनीच पुढे असं सांगितलंय, स्पष्ट केलंय की म्हणाले यातले पहिले जे 2 धर्म आहेत ते भगवंतांनी, भगवान श्रीकृष्णांनी हरिगीतेत म्हणजे भगवद्गीतेत समास पद्धतीने सांगितले, आणि तिसरा धर्म मात्र विस्तारांनी सांगितला. आता एखादं तत्वज्ञान सांगण्याच्या ह्या 2 पद्धती, एकाला म्हणतात समास पद्धती आणि एकेला म्हणतात व्यास पद्धती. समास पद्धती याचा अर्थ तो विषय थोडक्यात सांगणं. जसं 5व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाची उत्सुकता पाहून भगवंत सांगतात, तो काहीसो नाम योगू तयाचा कवण उपेगू किंबहुना अधिकार प्रसंगू कवण येथ. तो योग काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, त्याचा अधिकार कोणाला आहे, हे ते म्हणतात तू पुससी तरी भले संक्षेपे सांग. तुला संक्षेपाने सांगतो. आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी थोडक्यात त्यांनी तो सांगितला, आणि त्याची उत्सुकता बघून तो विस्ताराने 6व्या अध्यायात सांगितला. हा जो सांगितलेला प्रकार आहे तो काय सांगितला त्यांनी? तो एकांत धर्म सांगितला. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मुख्य विषय काय सांगितला या बाबतीत अनेकांची अनेक मते. जसं टिळकांचं म्हणणं आहे की कर्मयोगच सांगितला त्यांनी. काही मंडळी म्हणतात नाही, ज्ञानयोगच त्यांनी सांगितला. पण इथे प्रत्यक्ष नारायणांनी सांगितलं की पहिले हे जे 2 आहेत योग, यती धर्म, तो आहे ज्ञानयोग, आणि दुसरा कर्मयोग सांगितला, मर्यादित कर्मयोग, तो कर्मयोग. हे दोन्ही त्यांनी समास पद्धतीने सांगितले, संक्षेपात, ते विस्ताराने सांगितलेले नाहीत. कारण तिसरा जो एकांत धर्म आहे, भक्ती मार्ग आहे, त्यात या दोन्हींचा समावेश होतो. त्यामुळे हे वेगळे सांगायची गरज नाही. तो भक्ती मार्गच विस्ताराने सांगितला त्यांनी. म्हणून तुम्ही बघाल तर 4थ्या अध्यायात थोडा भाग आणि 5व्या अध्यायात संन्यास धर्म सांगितला. 2रा, 3रा, 4था अध्याय मिळून थोडा कर्मयोग सांगितला. मग पुढे तो विषय त्यांनी फारसा विस्ताराने सांगितला नाही, वेळोवेळी थोडं थोडं आवश्यक तेवढं सांगितलं. पण जो एकांत धर्म आहे, भक्ती मार्ग आहे, तो मात्र विस्ताराने सांगितला. आता तो कुठून सांगितला? 6व्या अध्यायात असेल. कारण तो षष्ठा माझी प्रकट, आसना लागोनी स्पष्ट. हा जो भक्ती मार्ग आहे, जो भक्तियोग आहे, त्यालाच माऊली पंथराज म्हणतात. तोच महायोग आहे, तोच कृपायोग आहे, तोच प्रेमयोग आहे, तीच प्रेममुद्रा आहे.